नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनलवरती। पशुपालक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गायीमध्ये किंवा म्हैसमध्ये जो वारंवार होणारा मास्टायटिस हा आजार आहे त्याला प्रतिबंध घालण्यासाठी जे औषध आहे ते म्हणजे लिक्विड पोस्टियम या औषधाबाबत माहिती घेणार आहोत। पशुपालक मित्रांनो, या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा, या औषधाचा वापर आपण कसा करायचा व या औषधाच्या वापरामुळे आपण आपल्या पशूंना काय फायदे देऊ शकतो या संदर्भातली संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। पशुपालक मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा। पशुपालक मित्रांनो, सध्याच्या म्हणजे आता जो पावसाळ्याचा सीझन आलेला आहे यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये मास्टायटिस हा जो आजार आहे तो वारंवार होताना आपल्याला आपल्या गोठ्यावरती पाहायला मिळतो। त्यामुळे पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये जे दुधाचे उत्पादन आहे ते कमी होते, त्यासोबतच आपला जो खर्च आहे तो खर्च देखील यामध्ये जास्त प्रमाणामध्ये होतो। त्यामुळे पशुपालक मित्रांनो, त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंची जी काळजी आहे ती योग्य ठिकाणी योग्य प्रमाणामध्ये घेणे गरजेचे आहे। पशुपालक मित्रांनो, आपल्याला पावसाळ्याच्या सीझनमध्ये आपल्या गोठ्यामध्ये जो ओलावा असतो किंवा आपल्या गोठ्यामध्ये जी काही चिडचिड झालेली आहे, जी काही घाण झालेली आहे, जो काही गाळ आहे, शेण आहे, मलमूत्र आहे, यांच्यामुळे आपल्या गोठ्यामध्ये जी काही चिडचिड आहे त्या ठिकाणी आपल्या पशूंना वारंवार या आजाराचा धोका होण्याचा चान्स असतो। त्यासाठीच पशुपालक मित्रांनो, आपण आपल्या पशूंना या आजारापासून वाचवणे खूप गरजेचे आहे। त्यासाठी पशुपालक मित्रांनो, या लिक्विड पोस्टियम या औषधामध्ये क्लोरहेक्झिडिन हा घटक दिलेला आहे। या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपल्या पशूंना जखमा झालेल्या असतील त्या साफ करण्यासाठी करू शकतो। त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये जर जामखिळीसारखी समस्या असेल त्या ठिकाणी देखील आपण या लिक्विडचा वापर करू शकतो। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, या औषधाचा खूप चांगला फायदा होणारा तो म्हणजे आपण आपल्या पशूंना त्यांचे जे सड आहेत ते या औषधामध्ये, या ज्या द्रावण आहे त्याच्यामध्ये आपण बुडवून त्यांच्या सडांना निर्जंतुक ठेवण्यासाठी मदत करू शकतो। त्यामुळे पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये होणारा जो मास्टायटिस आजार आहे त्याचे प्रमाण कमी होण्यासाठी आपल्याला नक्कीच फायदा होईल। पशुपालक मित्रांनो, या औषधाचा वापर करताना आपण आपल्या पशूंना आपल्या पशूंची धार काढल्यानंतर आपण या औषधाचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो। यामध्ये मग आपण आपल्या पशूंना आपल्या पशूंची धार काढल्यानंतर त्यांचे जे सड आहेत ते या द्रावणामध्ये बुडवून घ्यायचे। त्यामुळे पशुपालक मित्रांनो, त्याच्या सडावरती किंवा आसपास ज्या ठिकाणी हे जे बॅक्टेरिया असतील त्यांचे जे निर्जंतुकीकरण आहे ते चांगल्या प्रमाणामध्ये होईल। त्यामुळे आपल्याला जो मास्टायटिस या आजाराचा धोका आहे तो कमी होण्यासाठी फायदा होईल। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, या औषधाच्या वापरामुळे आपण आपल्या पशूंना हा जो मास्टायटिस आजार आहे तो कमी करू शकतोच, त्यासोबतच आपले जे दुधाचे उत्पादन आहे ते देखील मेंटेन ठेवण्यासाठी देखील या औषधामुळे आपल्याला फायदा होतो। पशुपालक मित्रांनो, या औषधाचा वापर करताना आपण आपले ज्या पशूंना मास्टायटिस आजार झालेला आहे त्या पशूंना आपण सगळ्यात शेवटी या औषधाच्या साहाय्याने डिसइन्फेक्टंट करू शकतो। तसेच आपले जे बाकीचे पशु आहेत म्हणजे आपले ज्या दुधावरच्या गाय म्हैस आहेत त्यांना आपण आपल्या प्रत्येक पशूची धार काढल्यानंतर या औषधाच्या साहाय्याने त्यांचे चारही सड या औषधाच्या जे काही आपण यूज करणार आहात त्याच्यामध्ये बुडवून घ्यायचे। त्यामुळे ते पूर्णपणे निर्जंतुक होऊन आपल्या गोठ्यावरती होणारा जो मास्टायटिस आजार आहे तो कमी होण्यासाठी यामुळे आपल्याला फायदा होईल। पशुपालक मित्रांनो, या औषधाचा वापर करून आपण आपल्या पशूंमध्ये होणारा जो आजार आहे मास्टायटिस त्याला कमी करू शकतो। त्यासोबतच आपले जे दुधाचे उत्पादन आहे ते मेंटेन ठेवण्यासाठी या औषधामुळे आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो। पशुपालक मित्रांनो, आपण या औषधाचा नक्की वापर करून पहा, म्हणजे आपल्याला या औषधाचा जो काही फायदा आहे तो नक्की पाहायला मिळेल। पशुपालक मित्रांनो, या औषधाचा डोस तर असं काही स्पेसिफिक नाहीये, पण आपण आपल्या पशूंच्या म्हणजे आपल्या गोठ्यावरती किती पशु आहेत त्या हिशोबाने या औषधाचा आपण वापर करू शकतो। आपण फक्त आपले जे पशूंचे जे सड आहेत ते जास्तीत जास्त अर्धे सड पण खूप झाले तिथपर्यंत आपण या द्रावणामध्ये हे सड आपण बुडवून घेऊ शकतो। त्यामुळे त्या ठिकाणी जे बॅक्टेरिया असतील ते सर्व त्यांचा नायनाट होईल आणि आपल्या पशूंमध्ये मास्टायटिस या आजाराचा धोका आहे तो कमी होईल। पशुपालक मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। धन्यवाद।